नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये। आज आपण बघणार आहोत की फक्त 100 गावठी कोंबड्या पाळून तुम्ही 2 लाख रुपये महिन्याचे कसे कमवू शकतात। या ठिकाणी तुम्हाला नियोजन कसं करायचं आहे की जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी फक्त 100 गावठी कोंबड्या पाळून 2 लाख रुपये प्रति महिन्याला कसे काय कमवता येतील। त्या ठिकाणी संपूर्ण माहिती तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप देणार आहे, त्यामुळे या ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सोबतच आपण या व्हिडिओमध्ये काय काय बघणार आहोत त्याचा एक आपण आराखडा घेऊया। सुरुवातीला तुम्हाला एक टाइम किंवा एकदाच करावी लागणारी इन्व्हेस्टमेंट आपण बघणार आहोत। त्यासोबतच या ठिकाणी तुम्हाला किती दिवसानंतर एक लॉट ठेवायचा आहे किंवा तुम्हाला याचं उत्पन्न किती निघणार आहे, ह्याचं लसीकरण कसं करायचं आहे किंवा लसीकरणाचा खर्च किती असणार आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला इतर खर्च असेल तो पकडणार आहे, पिल्लांची मर्तूक आपण पकडणार आहे आणि त्यासोबतच आपल्याला काय बाजारभाव भेटू शकतो। सोबतच संपूर्ण विक्रीनंतर आपल्याला निव्वळ नफा म्हणजे आपल्याजवळ सर्व खर्च वजा होऊन किती रुपये उरतील या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, प्रत्येक मिनिट या ठिकाणी महत्त्वाची माहिती देणार आहे। आणि जर तुम्हाला व्हिडिओ मधूनच बंद करायचा असेल तर तुम्ही आत्ताच बंद केला तरी चालेल, कारण की जर बघायचं असेल तर पूर्ण बघा, नाहीतर बघूच नका, कारण की अर्धवट नॉलेज हे विषाप्रमाणे असतं। त्यामुळे घ्यायचं ज्ञान घ्यायचं असेल तर पूर्ण घ्या किंवा घेऊच नका, बरोबर। आता आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया, पण त्या अगोदर मी तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट करतोय, विनंती करतोय की जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा। तर बघा, या ठिकाणी आपण काय करणार आहोत की 100 गावठी कोंबड्या पाळणार आहोत। आता गावठी कोंबड्या म्हणलं की या ठिकाणी बऱ्याच लोकांना जुनी पद्धत आठवते, ज्या आपल्या आजी आजोबांकडे कोंबड्या होत्या किंवा तुमच्याकडे देखील असतील की 10-20 कोंबड्या आरामशीर उकिरड्यावर चरायला जायच्या किंवा मग त्या ठिकाणी घराच्या बाहेर किंवा घरामागं आरामशीर चरायच्या। त्यामुळे या ठिकाणी त्यांचं काही ताण नव्हता, त्यांना काही खाद्य द्यायला लागत नव्हतं, कोणत्याही प्रकारचं औषध द्यावं लागत नव्हतं। त्याचप्रमाणे त्या कोंबड्या घराच्या कोपऱ्यात किंवा गोठ्यामध्ये कुठं पण ॲडजस्ट होऊन जायच्या आणि त्यांकडं लक्ष पण द्यायला लागत नव्हतं। पण आता जे आपण गावठी कोंबडी पालन करणार आहोत ते थोडं आधुनिक पद्धतीचं असेल किंवा या ठिकाणी सुधारित पद्धतीचं असेल असं म्हणायला काही हरकत नाही। ते कसं, त्या ठिकाणी बघा, आपण काय करणार आहोत, 100 गावठी कोंबडे आणणार आहोत आणि 10 गावठी कोंबडे आणणार आहोत। आणि कोंबडे हे सरासरी 6 महिन्याच्या पुढचे असले पाहिजे, म्हणजे हे या ठिकाणी अंडे देण्यासाठी सक्षम राहतील। त्यासोबतच तुम्हाला 10 ते 20 हजार रुपयाचं या ठिकाणी त्यांना एक छोटंसं काय ना पण पक्कं शेड तुम्हाला बनवायची खूप गरज आहे। कारण की बरेच लोक बोलतील की 100च कोंबड्या आहे, माझ्या गोठ्यामध्ये मी ॲडजस्ट करेल। जर तुम्ही गोठ्यात ठेवत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला इतर जनावर नसले पाहिजे, शेळ्या वगैरे चालतील पण या ठिकाणी बाकीचे जनावरे नसले पाहिजे, किंवा मग तुम्हाला त्याचं एक कच्चं शेड किंवा एखादी रूम असेल तरी देखील चालेल। आता जर आपण एक 100 कोंबड्या आणल्या एक सरासरी 400 रुपये दराने, तर 40,000 रुपये या ठिकाणी 100 कोंबड्यांचे होतील। आणि 10 कोंबडे आणले तर सरासरी या ठिकाणी 700 रुपयाने 7,000 रुपये कोंबड्यांचे होतील। जर आपण इतर शेडचा खर्च बघितला तर सरासरी या ठिकाणी 10 ते 20 हजार रुपये तुम्हाला लागणार आहे। आणि सोबतच बघा, तुम्हाला जर अर्धबंदिस्त करायचं असेल तर तुम्हाला 2-3 गुंठ्यामध्ये किंवा 1 गुंठ्यामध्ये जरी तुम्हाला एक छोटासा उकिरडा बनवून आणि त्याला आजूबाजूने एक पातळ तारीचं कंपाऊंड करून त्यामध्ये तुम्हाला त्या सोडल्या पाहिजे, म्हणजे इतर जंगली जनावरांपासून असेल, साप मुंगूस असेल किंवा उंदरा असेल त्यांपासून तुम्हाला त्यांचं रक्षण करावं लागेल। आता बघा, ही सगळी व्यवस्था केल्यानंतर आता आपण मेन मुद्द्याकडे वळूया की कशा प्रकारे आपल्याला 2 लाख रुपये महिन्याला कमावता येतील आणि हे खरंच पॉसिबल आहे का। कारण की बऱ्याच लोकांना वाटत असेल की आमच्याकडे आधीपासून 200-300 कोंबड्या आहे, मग आम्हाला अजूनपर्यंत 2 लाख महिन्याला पडले नाही, मग तुम्ही हे नियोजन मला कसं काय सांगताय की 2 लाख महिन्याला कमवायचे कसे। तर तेच आपण या व्हिडिओमध्ये एक एक गोष्टीचा हिशोब बारीक बारीक हिशोब करणार आहोत आणि प्रत्येक तुम्हाला या ठिकाणी सिस्टमॅटिक पद्धतीने तुम्हाला सांगणार आहोत। तर बघा, या ठिकाणी आपण काय करणार आहोत की
100 गावठी कोंबड्या आहेत, त्यांना पहिल्यांदा आपण अंडे द्यायला लावणार आहोत. म्हणजे थोडक्यात बघा, जर गावठी कोंबड्या आहेत आणि त्यांचा जर आपण अंड्यांचा रेशो काढला तर त्या वर्षाला 80-90च्या आसपास सरासरी अंडे देतात. आणि जर आपण महिन्याचा रेशो काढला तर त्या 20 ते 30% अंडे प्रत्येक गावठी महिन्याला या ठिकाणी 20 ते 30% अंडे देतात. म्हणजे जर आपण बघितलं, जर आपल्याकडे 100 गावठी कोंबड्या आहेत आणि जर त्या दिवसाला किती अंडे देतील, तर सरासरी 20 ते 30 अंडे या ठिकाणी ह्या दिवसाला देणार आहेत. त्यातून आपण जर फक्त 25 अंडे दिवसाला पकडले तर महिन्याचे झाले 750 अंडे महिन्याला झाले. आता आपण काय करणार आहोत, जर समजा ह्या महिन्यामध्ये मी काय केलं की कोंबड्या आणल्या आणि तिथून पुढं ज्या कोंबड्या अंड्या देतील तसे ते काय केले, इन्क्युबेटरमध्ये टाकायला सुरुवात केली. आता इन्क्युबेटरबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती देतो. इन्क्युबेटर हे एक अंडी उबवणी मशीन असतं, ज्यामुळे तुम्ही तुमचे अंडे ठेवून, म्हणजे कोंबडीचे अंडे तुम्ही या ठिकाणी इन्क्युबेटरमध्ये ठेवून त्यातून पिल्लं काढू शकता. म्हणजे जी कोंबडी अंड्यावर बसून त्यातून जे पिल्लू काढण्याची प्रोसेस असते ते तुम्हाला मॉडिफाय पद्धतीने मशीनच्याद्वारे तुम्ही त्या अंड्यातून पिल्ले काढू शकता. तर तुम्हाला काय करायचं आहे, 1 महिन्यामधील जेवढ्या पण कोंबड्या अंडे देतील तेवढे पण अंडे तुम्हाला इन्क्युबेटरमध्ये टाकायचे आहेत आणि ते पिल्लं बनवण्यासाठी त्यांची बॅच बनवायला सुरुवात करायची आहे. सोबतच तुम्हाला हे अंडे कोंबडीने कोंबड्याखाली बसून काढलेली असली पाहिजे, म्हणजे फर्टाईल अंडे पाहिजे ज्यातून पिल्ले बाहेर आली पाहिजे. सोबतच तुम्हाला समजा 2-3 दिवसातून अंडे कलेक्ट करून ते त्या बॅचनुसार किंवा तारीख टाकून इन्क्युबेटरमध्ये टाकायचे आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पूर्ण 1 महिन्याची अशी बॅच बनवायची. आता इन्क्युबेटरला किती खर्च लागेल किंवा इन्क्युबेटर कसं तयार करायचं, जर तुम्ही इन्क्युबेटर या ठिकाणी घरगुती तयार केलं तर 200-300 अंड्यांचं इन्क्युबेटर तुमचं 1000-1 रुपयाच्या आसपाससुद्धा तयार होऊ शकतं. आणि जर तुम्ही विकत आणायचं म्हटलं तर तुम्हाला 10,000च्या आसपास 100-200 म्हणजे 5 ते 10,000मध्ये 100-200 अंड्यांचं इन्क्युबेटर भेटून जाईल. पण माझं म्हणणं हे की तुम्ही एक सरासरी घरगुतीच इन्क्युबेटर तयार करा. खूप सोपी पद्धत आहे. जर तुम्हाला यावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा. मी स्टेप बाय स्टेप 1-1.5 तासाचा व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम सविस्तर समजून सांगेल. आता इन्क्युबेटरमध्ये जर आपण ह्या महिन्याची अंडे समजा टाकली, म्हणजे पूर्ण महिन्याची अंडे आपण इन्क्युबेटरमध्ये टाकली तर ती सरासरी होतात 700 ते 750च्या आसपास अंडी आपल्या इन्क्युबेटरमध्ये आहेत. बरोबर. आता आपण काय करणार आहोत, जशी यातून अंड्यातून पिल्ले बाहेर निघतील ते पिल्ले आपण बाहेर काढणार आहोत आणि जे अंडे आहेत ते परत त्या इन्क्युबेटरमध्ये ॲड करत जाणार आहोत. म्हणजे जर आपण विचार केला तर आपण 750 ते 750 अंडे इन्क्युबेटरमध्ये टाकली होती. त्यातून आपल्याला जर आपण 100 अंडे खराब निघाले समजले, बरोबर, आपण 10-15% जर आपण खराब पकडले तरी आपल्याला या ठिकाणी किती माहिती आहे का, तरी एक 650 किंवा 600च्या आसपास आपल्याला या ठिकाणी पिल्ले बाहेर निघतील. जर आपल्याजवळ 650 ते 600 असे पिल्ले बाहेर पडली आणि त्यानंतर आपण त्यांना सांभाळली, बरोबर. आता त्यानंतर काय झालं की 650 पिल्ले बाहेर पडली होती, पण या ठिकाणी काही पिल्ले खूप कमजोर असतात, काही पिल्ले खूप नाजूक असतात. त्यामुळे काय होतं की ते जन्माला आल्यानंतरच 10-1 दिवसांच्या आत त्यांचा मृत्यू होतो, म्हणजे त्यांची मर होती. मग आपण काय करणार आहोत, 650मधूनही या ठिकाणी 50 आणखी वजा केले, उरले फक्त 600 पिल्लं आपल्याजवळ शिल्लक आहेत. आता हे 600 पिल्लं आपल्याजवळ शिल्लक आहेत. आता हे 600 पिल्लं आपण या ठिकाणी वाढवणार आहोत. पण हे 600 पिल्लं तरी आपण पूर्ण पकडणार नाही, कारण की हे 600 पिल्लं 5 महिने आपल्याला सांभाळायचे आहेत. 5 महिने सांभाळूस तर आपल्या फार मोठा एखादा छोटा मोठा आजार आला किंवा एखाद्या पक्षाला काही आजार झाला, रोग आला किंवा काही कारणास्तव एखाद्या अशी पिल्लांची मर होत राहते. त्यामुळे आपण काय केलं, या ठिकाणी आणखी 100 पिल्ले आपण या ठिकाणी हिशोबात पकडले नाही. आणखी 100 पिल्लं या ठिकाणी मोठे झाल्यानंतर मर अशी म्हणून आपण गृहीत धरलं. म्हणजे बघा, भरपूर लोक बोलत असतील की सर तुम्ही मरतूक पकडत नाही आहे. तर आपण बघा किती जवळजवळ 30 ते 40% नुसती मरतूक पकडली आहे, बरोबर. म्हणजे किती जरी नवीन व्यक्ती असला, त्याला किती जरी जजमेंट त्याची चुकली किंवा त्याचं नियोजन चुकलं तरी या ठिकाणी जास्तीत जास्त पिल्लांची मर आपण नव्या व्यक्तीच्या नुसार पकडून चाललो आहे. जर तुम्ही एक्सपर्ट असाल, तुमचं जर पिल्लू तुम्ही मरून देत नसाल, तुम्ही योग्यरित्या प्रॉपर नियोजन करत असाल तर तुम्हाला आणखी पिल्ले भेटतील आणि मर
कमी होईल त्यानुसार तुमचा प्रॉफिट देखील या ठिकाणी वाढू शकतो. आता बघा, आपल्याजवळ शिल्लक आहेत 500 कोंबडीचे पिल्ले, ते पण एकदम धष्टपुष्ट निरोगी, आणि हे पिल्लं आपण डायरेक्ट विकेपर्यंत एकही मरणार नाही असं गृहीत धरणार आहे, कारण की आपण ऑलरेडी आधीच मर पकडून चाललो आहे. आता 500 पिल्ले आहेत आणि यांना खाद्य पण आपल्याला द्यावं लागणार आहे, कारण की 500 पिल्लं म्हटल्यानंतर या ठिकाणी संपूर्ण आपण घरगुती खाद्य जरी दिलं यांना, पण या ठिकाणी प्रोटीन कमी पडू शकतं. त्यामुळे आपल्याला थोडं का होईना त्यांना विकतचं खाद्य, लेअर खाद्य असेल, फॅक्टरी फीड असेल, ते त्यांना द्यावं लागेल. मग आपण काय करणार आहोत, या ठिकाणी जे 500 पिल्लं आहेत, आता जर आपण हिशोब काढला तर प्रति पक्षाला 1 ते 1.5 किलो होईपर्यंत 3 ते 4 किलो खाद्य या ठिकाणी लागतं. मग आपण काय केलं, जर 3 ते 4 किलो खाद्य लागतं आहे तर यापैकी 30 ते 40% खाद्य आपण विकतचं देणार आणि 60 ते 70% या ठिकाणी घरगुती देणार. आता घरगुती खाद्यामध्ये आपण काय काय देणार ते आपण पुढं बघणारच आहोत, पण त्या अगोदर मी तुम्हाला विकतच्या खाद्याचा रेट सांगतो आहे, बरोबर. आता बघा, या ठिकाणी जर आपल्याला किती 3 ते 4 किलो खाद्य लागणार आहे आणि आपल्याजवळ आहेत 500 पक्षी, म्हणजे सरासरी आपल्याला 1500 ते 2000 किलो खाद्य या ठिकाणी दिवसाला एका बॅच लागणार आहेत, म्हणजे 5 महिन्याची बॅच असणार आहे आणि त्या संपूर्ण बॅचमध्ये लागणार आहेत. जर आपण ह्याचं 30 ते 40% काढले तर सरासरी आपण 500 किलो खाद्य या ठिकाणी आपल्याला या बॅचसाठी लागणार आहेत. एका खाद्याचा म्हणजे 1 किलो खाद्याचा जो दर आहे तो आहे 34 रुपये प्रति किलो. जर आपण 500 किलोचा हिशोब काढला तर या ठिकाणी सरासरी जर 500 गुणिले 34 केलं तर एक अंदाजा आहे, तो म्हणजे आहे की या ठिकाणी 17,000 रुपये. 17,000 रुपये आपल्याला खाद्याचा खर्च लागणार आहे, फक्त विकतच्या खाद्याचा. आता आपण घरगुती खाद्य कशा प्रकारे बनवू शकतो ते आपण या व्हिडिओत बघणार आहोत. बघा, मी एक एक गोष्टी खूप बारकाईने सांगतो आहे, त्यामुळे तुम्ही एक एक गोष्ट या ठिकाणी लक्ष देऊन ऐका. व्हिडिओ अजिबात पुढं मागं करू नका, कारण की तुमचा एक जरी आकडा चुकला तुमचं सर्व नियोजन या ठिकाणी चुकू शकतं. आता बघा, 17,000चं आपल्याला खाद्य लागलं आहे, बरोबर. आता उरलेलं 70% खाद्य आपण कुठून आणायचं, तर बघा, आता प्रत्येक जणाच्या गावापासून शहर असतं, ते शहर कमीत कमी जास्तीत जास्त 30-40 किलोमीटरच्या आसपास अंतरावर असतं. सोबतच भरपूर लोकांच्या गावाजवळ 5 ते 10 किलोमीटर अंतरावरती घर आहे. तसेच आपल्या गावामध्ये किंवा आपल्या 4-5 गावा मिळून एक मोठी भाजी मंडई असते, त्यामध्ये भरपूर प्रकारचा भाजीपाला वेस्ट त्या ठिकाणी पडलेला असतो. सोबतच आठवडा बाजार झाला त्यानंतर देखील गावामध्ये आपल्या भरपूर खराब भाजीपाला पडलेला असतो, तो तुम्ही कलेक्ट करून आणायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्या जवळील मोठे मोठे रेस्टॉरंट असतील किंवा हॉटेल्स असेल, त्यामधील तुमचं जे काही उरलेलं जेवण असेल, म्हणजे खरकटा असेल, हॉटेल वेस्ट असेल, ते संपूर्ण तुम्हाला घेऊन यायचं आहे. त्यासोबतच तुम्हाला या ठिकाणी BSF असेल किंवा शेणापासून तुम्हाला जसे किडे बनवायचे आहेत, म्हणजे आपली जी माशी असते त्यापासून तुम्हाला किडे बनवायचे आहेत, किंवा BSF किड्यांपासून तुम्हाला या ठिकाणी किडे बनवायचे आहेत. आता हे कसं बनवायचं तर ह्या व्हिडिओमध्ये सांगणं पॉसिबल नाही आहे. तुम्हाला जर याच्यावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून तुम्ही विचारू शकता. त्यानंतर तुम्हाला ॲझोलाची फार्मिंग करावी लागेल, म्हणजे तुम्हाला थोडंफार 10x6चा खड्डा खणून त्यात कागद टाकून तुम्हाला ॲझोलाची लागवड करावी लागेल. सोबतच तुम्हाला एक उकिरडा बनवावा लागेल. असे भरपूर प्रकारे तुम्ही घरगुती खाद्य तयार करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही पालक असेल, मेथी घास असेल, सुबाबळ असेल, कडुलिंबा असेल, त्याचप्रमाणे पपईचे पाने असेल, अशा शेवग्याचे पाने असेल, म्हणजे अशा भरपूर प्रकारे तुम्ही या ठिकाणी त्यांचं खाद्याचं नियोजन करू शकता. मग अशा प्रकारे तुम्ही खाद्याचा खर्च देखील या ठिकाणी कमी करू शकता. आता झाला खाद्याचा खर्च 17,000 रुपये आपण पकडला. त्यानंतर आपण आता काय करणार आहोत की लसीकरण. आता लसीकरण कधी करायचं तर बघा, पिल्लू जन्माला आल्यानंतर 6 ते 7 दिवसामध्ये लासोटा आपल्याला करावं लागतं. त्यानंतर 14-15 दिवसामध्ये गंभोरा करावं लागतं. त्यानंतर 21व्या दिवशी आपल्याला पुन्हा लासोटा बूस्टर म्हणून डोस येतो, तो द्यावा लागतो पाण्यामार्फत. आणि 28व्या दिवशी या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं तर गंभोरा बूस्टर डोस द्यावा लागतो. त्यानंतर देखील आपल्याला 35व्या दिवशी या ठिकाणी R2B वॅक्सिन असेल तर ती द्यावी लागते. त्यानंतर आपल्याला R2B झाल्यानंतर
आपल्या त्या ठिकाणी फाऊल फॉक्स त्यावरती देखील आपल्याला एक लस द्यावी लागते. म्हणजे अशा दर 7-8-15 दिवसानंतर आपण यांना लसीकरण देत राहायचं आहे, जेणेकरून आपण मोठ्या प्रमाणात पक्षी सांभाळतो आहे आणि मोठ्या प्रमाणावरती आजार येऊ नये यासाठी आपल्याला जितकी होईल तितकी आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता बरेच लोक बोलतील की सर, आम्ही आजपर्यंत कोंबड्या पाळल्या, कधीच आमच्या कोंबड्यांना रोग झाला नाही. पण बघा, तुम्हाला या ठिकाणी कळालं नसेल, पण भरपूर प्रमाणावरती आपल्या ज्या उकिरड्याच्या कोंबड्या आहे त्यांना भरपूर रोग होतो, आजार होतो, पण आपण कधी लक्ष देत नाही आणि त्या कोंबड्यांच्या या ठिकाणी मरतूक पण होते. पण आपल्याला 1-2 कोंबड्या गेल्यामुळे आपल्याला या ठिकाणी कळून येत नाही. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा कोंबड्या कमी असतात तेव्हा त्यांना लागण खूप कमी प्रमाणात होते. पण जेव्हा आपण जास्त क्वांटिटीत ज्या ठिकाणी पक्षी पाळतो किंवा मोठ्या प्रमाणात आपण जर एखादा व्यवसाय करतो आहे, तर त्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आजार येण्याची दाट शक्यता असते. कारण की त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात त्यांची विष्ठा पडत असते, अमोनिया गॅस तयार होत असतो. त्याचप्रमाणे अनेक प्रकारचं खाद्य असेल, वेगवेगळ्या प्रकारचं त्यांना लागण होऊ शकते. म्हणजे जर थोडक्यात उदाहरण दिलं, जर तुम्ही दारापुढे एखादा आंबा लावला किंवा पपईचं झाड लावलं तर ते एकदम सहजरित्या निरोगी झाड तयार होतं. पण जर तुम्ही 100 झाडे लावले तर त्यांना तुम्हाला कंटिन्यू फवारणी करावी लागते, खत द्यावं लागतं, भरपूर गोष्टी कराव्या लागतात. त्याचप्रमाणे कोंबडी पालनाचं देखील आहे. म्हणजे तुम्हाला लसीकरण ही कंपल्सरी द्यावीच लागेल, तेव्हाच तुमचा हा प्लॅन सक्सेस होऊ शकतो. त्याचप्रमाणे तुमचं जे तूस आहे, हे तूस तुम्हाला कमीत कमी 2 इंचाचं थर तरी तुम्हाला या ठिकाणी शेडमध्ये टाकावं लागेल. आता तूस टाकण्याचं कारण हे की कोंबडी जेव्हा विष्ठा करेल त्या ठिकाणी हे तूसमध्ये लघवी किंवा विष्ठा करते, या तूसमध्ये त्याचं ते जिरून जाईल आणि त्याचप्रमाणे खाली या ठिकाणी सुक्का राहील. आणि सोबतच या ठिकाणी तुम्हाला दर 15 दिवसाला कोर्सुलिन TH म्हणून एक फवारणी येते, त्याची फवारणी तुमच्या कोंबड्यांवर तुम्हाला करावी लागेल. कारण की त्यापासून तुमचं जे काही रोगराई असेल ती या ठिकाणी दूर राहील. पाणी देताना तुम्हाला वॉटर सॅनिटायझर टाकून त्यांना द्यावं लागेल. म्हणजे पाणी तुम्हाला शुद्ध एकदम चांगल्या प्रतीचं पाणी आणि त्यासोबत तुम्हाला वॉटर सॅनिटायझर टाकून तुम्हाला पाणी द्यावं लागेल. आता असे भरपूर प्रमाणात औषध असेल किंवा लसीकरण असेल तर भरपूर प्रमाण आहे यांचं, तर याच्या डिटेलमध्ये मी एक नंतर व्हिडिओ सांगेलच. मी तुम्हाला थोडक्यात सांगत चाललो आहे. आता आपल्याला इतर खर्च काढूया. इतर खर्च जो आहे त्या ठिकाणी आपण 10,000 रुपये पकडून चाललो आहे. कारण की 5 महिन्याच्या बॅचमध्ये तुम्हाला या ठिकाणी अचानक काही काय म्हणतात ना, ताडपत्री फाटली, बल्ब उडाला, अशा छोट्या मोठ्या गोष्टी आपण 10-1,000 पकडलं. त्यानंतर आपण लसीकरणाचे 10,000 पकडले. असे 10,000 लसीकरण, 10,000 इतर खर्च आणि 17,000 खाद्याचा खर्च, असे टोटल आपण या ठिकाणी 37,000 रुपये आपला टोटल खर्च पकडला. म्हणजे बघा, टोटल खर्च 37,000 रुपये आणि त्यानंतर वरचे 3,000 रुपये आपले 5 महिन्याचं जे लाईट बिल असेल, महिन्याला 400-500-600 रुपये येत असेल, ते आपण यामध्ये ॲड केलं. असे राऊंड फिगर आपण या ठिकाणी 40,000 रुपये एका बॅच मागं पकडले. पुन्हा सांगतो आहे, एक बॅच कशी आहे की पहिल्या महिन्यामध्ये तुम्ही सर्व अंडे कलेक्ट करत राहिले आणि इन्क्युबेटरमध्ये लावले, त्यातून तुम्ही पिल्लं काढले आणि एक वेगळं त्यांना एक कप्पा करून ते जितके पण पिल्लं निघाले, 500-600 जितके पण पिल्लं निघाले, त्यांना एक वेगळा कप्पा करून त्या कप्प्यामध्ये तुम्ही ठेवले किंवा त्यांच्यासाठी वेगळी राहण्याची खाण्याची सोय करून त्यांना वेगळं ठेवलं. आता ही झाली पहिल्या महिन्याची बॅच, बरोबर. आता हिचा हिशोब आपण पुढं काढणारच आहोत, बरोबर. पण आता मी तुम्हाला सांगतो, ही जी आहे तुमची 1 महिन्याची बॅच आहे, ही तुम्हाला 5 महिने सांभाळायची आहे आणि 5 महिन्यानंतर तुम्हाला विकायची आहे. तर बघा, आता आपण जेव्हा ही बॅच विकू त्यावेळेस हिच्यापासून आपल्याला नफा किती निघेल आणि आपल्याला शिल्लक किती उरेल. तर बघा, आपण जर 500 पिल्लं चांगल्या प्रकारे समजा जगवली तर बघा, आपल्याजवळ 500 पक्षी असेल, त्यातून जवळपास 60% ह्या कोंबड्या असू शकता आणि 40% हे कोंबड्या असू शकता. जर 60% कोंबड्या असतील आणि 40% कोंबडे असेल तर 60% म्हणजे 300 कोंबड्या आणि 200 कोंबडे आपल्याजवळ असेल. जर आपण एक कमीत कमी एक ॲव्हरेज भाव पकडला तर 300 × 400 म्हणजे 400 रुपये प्रति कोंबडीने 300 कोंबड्यांचे 1,20,000 रुपये आपल्याला नफा भेटतो आहे. त्यानंतर 200 कोंबडे आहेत, ते 600 रुपये प्रति कोंबड्याने जर आपण विकले तर 1,20,000 रुपये त्याचे पण आपल्याला भेटणार आहेत.
जर 1,20,000 अधिक 1,20,000 आपण केले तर 2 लाख रुपये आपल्याकडं शिल्लक निव्वळ नफा आपल्याजवळ उरतो आहे. म्हणजे सर्व खर्च निघून एका बॅचमागं आपल्याला 2 लाख रुपये या ठिकाणी निघत आहेत. जर आपण प्रत्येक महिन्याला अशी एक बॅच केली आणि एक सेपरेट कप्प्यामध्ये असे 500-500 पिल्लं ठेवली, म्हणजे जर मी आज जर जानेवारी महिन्यामध्ये एक बॅच टाकतो आहे आणि मी ती बॅच समजा जून महिन्यामध्ये विकतो आहे किंवा मे महिन्यामध्ये विकतो आहे, तर मला हा जो प्रॉफिट आहे हा जून महिन्यामध्ये होणार. जर मी फेब्रुवारीमध्ये बॅच टाकतो आहे तर ती मी जुलैमध्ये विकणार आहे. जर मी मार्चमध्ये बॅच टाकतो आहे तर मी या ठिकाणी ऑगस्टमध्ये विकणार आहे. आणि एप्रिलमध्ये जी बॅच टाकतो आहे ती सप्टेंबरमध्ये विकणार आहे. म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला कंटिन्यू प्रत्येक महिन्याला 2 लाख रुपये पाहिजे असतील तर तुम्हाला या ठिकाणी असे 500-500 पिल्लांचा किंवा 500-500 जी बॅच करून त्यांना वेगळं ठेवून त्यापासून तुम्हाला उत्पादन मिळवावं लागेल. तर अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक महिन्याला 2 लाख रुपये कशाप्रकारे कमवू शकता ह्याचं एक मी उत्तम उदाहरण तुम्हाला दिलं आहे. आता हे जितकं आपल्याला सोपं वाटतं आहे तितकं सोपंही नाही आहे आणि जितकं तुम्ही विचार करताय तितकं सोपंही नाही आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी बघा, दोन्ही प्रकारे तुम्हाला या ठिकाणी विचार करायचा आहे. म्हणजे जर तुम्ही योग्यरित्या याचं व्यवस्थापन केलं, नियोजन केलं, त्याची प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली, खाद्याचं नियोजन केलं, लसीकरण केलं, तर तुम्हाला साहजिकच चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या शेतात, तुमच्या मातीत राहून, तुमच्या कुटुंबासोबत राहून प्रति महिन्याला 2 लाख रुपये अशा प्रकारे तुम्हाला भेटू शकता. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला नुकतं एवढंच उत्पादन भेटणार नाही, तर जर तुम्ही दर महिन्याला 500ची बॅच टाकत असाल म्हणजे 5 महिन्यानंतर तुमच्याकडे सरासरी 2,500पेक्षा जास्त पक्षी असणार आहेत. आणि जर तुमच्याकडं 2,500पेक्षा जास्त पक्षी असतील तर या ठिकाणी बघा, तुम्हाला त्यापासून मोठ्या प्रमाणात खताची निर्मिती होईल. आणि तुम्हाला पण माहिती आहे, गावठी कोंबडीचं जे खत आहे हे 5,000 ते 7,000 रुपये प्रति ट्रॅक्टर या हिशोबानं विकलं जातं. म्हणजे जर तुम्हाला एक ट्रॅक्टरचं खत झालं तर तुम्हाला 7,000 एक्स्ट्रा निघतील. आणि त्याप्रमाणे जितकं ट्रॅक्टर तुम्हाला खत होईल, म्हणजे थोडक्यात ह्यापासून तुम्ही खत विकूनसुद्धा मोठ्या प्रमाणावर पैसे कमवू शकता. तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. सोबतच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला या ठिकाणी कोणताही डाऊट असेल, प्रश्न असेल तर तो देखील मला कमेंटमध्ये विचारा. आणि येणाऱ्या काळातील असेच महत्त्वाचे व्हिडिओ या ठिकाणी दररोज बघण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. आणि व्हिडिओला आवडल्यास व्हिडिओला या ठिकाणी